आहे राहुल नार्वेकर हे आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष होणार असं दिसतंय, कारण त्यांनी अर्ज भरलेला आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज भरलाय. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज भरलेला आहे. तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय. फडणवीस उपस्थित होते, त्याचबरोबर इथं आपल्याला उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही दिसून येत आहेत. तर राहुल नार्वेकर हेच आता महायुतीकडून विधानसभा अध्यक्षपदासाठीचे उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं आहे आणि उद्या निवड केली जाईल. ही प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे लवकरच. मात्र एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मुख्यमंत्री पद भाजपने घेतलेलं आहे. भाजप महायुतीमधला सगळ्यात मोठा पक्ष, ज्यांचे 130 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षाने मुख्यमंत्री पद आपल्याकडे घेतलंय आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षपद जे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं तेही भाजप नेत्यालाच मिळणार असं आता या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. तर जेव्हा राहुल नार्वेकर हे आपला विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत होते तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे या ठिकाणी दिसत आहेत. तर इतर नेते भाजपचे आपल्याला दिसून येत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यावेळेला उपस्थित होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.